काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी त्यांच्या लातूरमधल्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यपाल अशी विविध पदं राजकारणामध्ये भूषवली होती। तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या कारकिर्दीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक प्रकाश टाकूया। तर लातूर जिल्ह्यामधल्या चाकूरमध्ये 12 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला। 2004 ला राज्यसभेवर त्यांची निवड झाली। मनमोहन सिंग मंत्रिमंडळामध्ये ते गृहमंत्री होते। 2007 मध्ये राष्ट्रपती पदासाठी नावाची त्यांची चर्चा होती, पण डाव्यांनी त्याला विरोध केलेला होता। 1991 ते 1998 दरम्यान ते लोकसभेचे अध्यक्ष राहिलेत। 2010 ते 2015 दरम्यान पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले। इंदिरा आणि राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये ते संरक्षण मंत्री होते। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिलेला होता। हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती। मुंबई विद्यापीठातून ते कायद्याचे पदवीधर झालेले होते। 1967 ला लातूर नगर परिषदेवर त्यांची निवड झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।